सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ विठू मागले हातीवर देई संचरुणी राई हृदय माया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठ्ठल विठ्ठल प्रेम सर्व काळ प्रस्तुतीसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगनंद तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा मागणी पर अभंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह सुरू होत असताना मंगल करावं असं आहे. दुसऱ्या दिवशी काय करावं परमार्थ कसा करावा हे सांगितले तर 2 दिवस संत महात्मे जे आहे ते संत महात्मे अशा प्रकारचं वर्णन करावं आणि शेवटच्या आदल्या दिवशी मागणी जी आहे ती मागणी अशा प्रकारची मागावी असा एक वारकरी संप्रदाय दंडक अशा प्रकारचा आहे. आणि त्या निमित्ताने हा मागणीपर अभंग जो आहे तो मागणीपर अभंग निवडलेला आहे. बोलायचं असेल तर पुष्कळ बोलता येईल, पुष्कळ अशा प्रकारचं हे करता येईल. पण मला निरोप असा आलेला आहे मी थकलो तुम्ही थकलात त्याच्यामुळं जास्ती अशा प्रकारचा म्हणजे शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा जास्ती आहे. त्याच्यामुळं लवकर अशा प्रकारचं काही मुद्दे जे आहेत ते मुद्दे मला फक्त 4-2 मुद्दे मांडायचे आहेत. तेवढ्या मुद्द्याचा विचार करू आणि मागणी जी आहे ती मागणी अशा प्रकारची जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागितलेली आहे. पहिला प्रश्न असा आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांना मागण्याचं काय कारण होतं. तुकाराम महाराजांच्या मनामध्ये जर आणलं असतं तुकाराम महाराजांनी तर तुकाराम महाराजांना या जगामध्ये न मिळण्यासारखी वस्तू जी आहे ती वस्तू अशा प्रकारची या जगामध्ये कुठलीही नव्हती. पण अशी न मिळणारी वस्तू नसलेली सुद्धा तुकाराम महाराजांनी मात्र आपला प्रपंच जो आहे तो प्रपंच मात्र नाही मिळालं म्हणून मागून अशा प्रकारचं घ्यायचं हे फक्त जीवाची सवय आहे, संतांची सवय नाही. विठ्ठल विठ्ठल जीव नसलेला अशा प्रकारचा मागत असतो. संत महात्मे असलेलं सुद्धा नको जे आहे ते नको अशा प्रकारचं म्हणत असतात. लक्षात
एकदा प्रकार असा झाला, तुकाराम महाराज पंढरपूरला वारीला आले, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं, समोर उभे राहिले आणि देवाने तुकाराम महाराजांना विचारले की तुकोबा, तुमची बायको गेली असं ऐकलं, तो अन्न दशा जी आहे ती अन्न दशा अशा प्रकारची झाली, तुमची बायको जी आहे ती बायको गेली. तुकाराम महाराजांनी सांगितले, देवा माझी काही तक्रार आहे का तुमच्याकडं? माझी बायको अन्न दशा करून अशा प्रकारची गेली, ही तक्रार जी आहे ती तक्रार अशा प्रकारची नाही. उलट मी तुम्हाला सांगतो, माझी बायको जी आहे ती माझी बायको जर अशा प्रकारची गेलेली असेल तर ते चांगलं जे आहे ते चांगलं, मला परमार्थ जे आहे त्या परमार्थासाठी अशा प्रकारचं चांगलं आहे. देवाने सांगितलं दुसरी बायको केली ती सारखं तुम्हाला भांडत असते. तुकाराम महाराज सांगितलं ती तक्रार जी आहे ती तक्रार अशा प्रकारची नाही, भांडत असल्यामुळे ती आम्ही सगळेजण, मी पहिल्यांदाच घराच्या बाहेर जे आहे ते बाहेर अशा प्रकारचं निघून जातो. प्रपंचाची तक्रार जी आहे ती तक्रार अशा प्रकारची, संत महात्मे जे असतात ते संत महात्मे प्रपंचाची जी कधी तक्रार जी आहे ती तक्रार परमात्मा जो आहे त्या परमात्म्याकडे कधी जो आहे तो कधी अशा प्रकारचा करत नाही. याच्या उलट आहे, सामान्य जीव जो असतो तो सामान्य जीव साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत त्या साध्या साध्या गोष्टीपासून परमात्म्याला मागण्यासाठी जो आहे तो मागण्यासाठी प्रवृत्त जो आहे तो प्रवृत्त अशा प्रकारचा होत असतो. आम्ही उमरखेडला राहतो, साधू महाराजांची संजीवन समाधी आहे. वडील असतील, आजोबा असतील, आपल्या नातवाला घेऊन येतात, आपल्या मुलाला, लहान मुलाला जे आहे ते मुलाला अशा प्रकारचं देवळामध्ये घेऊन येतात आणि मग त्या मुलाला घेऊन आल्यानंतर पाया पडायला लावतात आणि पाया पडल्यानंतर काय म्हणतात, म्हण देवा सुखी ठेव. म्हणजे साधं जरी कर्म जे आहे ते कर्म अशा प्रकारचं जरी केलं तर मागण्याची सवय जी आहे ती मागण्याची सवय लहानपणीपासूनच, आता तर फारच विचित्र काम जे आहे ते विचित्र काम अशा प्रकारचं झालेलं आहे, शाळेपासूनच कठोर हातात आलेला आहे. बस आता काही शिल्लकच राहील नाही बघा, लक्षात ठेवा. ते अंगणवाडी नावाचं जे काही प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये घरूनच डबे आधी आणतात, म्हणजे ते तिथेही खातात आणि त्याच्यातलं पुन्हा घरी बांधून आणतात. भीक मागायची सवय जी आहे ती भीक मागायची सवय सगळ्यांना जी आहे ते सगळ्यांना, म्हणजे फक्त आपणच मागतो असं समज नाही, सगळ्यांना सवय जी आहे ती सवय अशा प्रकारची लागलेली असते, लक्षात ठेवा. म्हणून मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागत असताना मागणं का मागितलं जातं याचे दोन कारणं जे आहेत ते दोन कारणं अतिशय महत्वाची आहेत. या दोन कारणाचा जर विचार जर केला तरच मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागितलं जातं, अन्य मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागितलं जात नाही. पहिलं कारण जे आहे ते पहिलं कारण असं आहे की ती वस्तू जी आहे ती वस्तू त्याच्याजवळ नसावी आणि त्या वस्तूचं काहीतरी काम असावं, त्यावेळेस मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागितलं जात असतं. विठ्ठल विठ्ठल ती वस्तू जी आहे ती वस्तू अप्राप्त वस्तू अशा प्रकारची असायला पाहिजे. अप्राप्त वस्तू जी आहे ती अप्राप्त वस्तू अशा प्रकारची मागितली असेल तर ते ठीक जे आहे ते ठीक अशा प्रकारचं असतं. पण सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या वस्तू तुमच्या आमच्याजवळ उपलब्ध जे आहे ते उपलब्ध अशा प्रकारचे आहेत, लक्षात ठेवा. कोणी म्हणेल की परमात्मा जो आहे एवढी सगळी खटपट जी आहे ती खटपट अशा प्रकारची तुम्ही आम्ही सगळी करतो, कशासाठी खटपट करतो असं जर कोणी जर विचारलं तर सगळेजण म्हणतात परमात्मा प्राप्तीसाठी. बरोबर आहे ना, परमात्मा प्राप्तीसाठी. थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये सांगतो, सुखासाठी जे आहे ते सुखासाठी प्रत्येक जण जे असतो तो प्रत्येक जण अशा प्रकारचा धडपडत असतो. कारण परमात्मा जो आहे तो परमात्मा सुखरूप असल्यामुळं परमात्मा जो आहे तो परमात्मा अशा प्रकारचा मिळावा ही एकमेव इच्छा जी आहे ती, किंवा त्याला सुख जे आहे ते सुख अशा प्रकारचं मिळावं ही एकमेव इच्छा जी आहे ती एकमेव इच्छा अशा असते. आणि त्या इच्छेपायी प्रत्येक जण जो आहे तो प्रत्येक जण सुख अशा प्रकारचं मागतो. म्हणजे पर्यायाने तो सुख मागतो याचा अर्थ असा होतो की तो परमात्म्याचं सुख जे आहे ते परमात्म्याचं सुख अशा प्रकारचं मागत असतो. कोणीही या जगामध्ये दुःख जे आहे ते दुःख अशा प्रकारचं मागत नाही. अजून थोडंसं पुढे चालून सांगतो तुम्हाला आम्हाला जे सुख अशा प्रकारचं पाहिजे असतं ते निर्भेळ सुख जे आहे ते निर्भेळ सुख अशा प्रकारचं पाहिजे असतं. आणि तुम्हाला आम्हाला जे सुख अशा प्रकारचं मिळतो असं तुम्ही जे आम्ही जे म्हणत असतो ते
निर्भेळ सुख जे आहे ते निर्भेळ सुख अशा प्रकारचं नसतं. काहीतरी काळा वेळापुरतं मर्यादित जे आहे ते मर्यादित अशा प्रकारचं सुख असतं. आणि तेही सुख वेदांताच्या भाषेमध्ये जर बोलायचं असेल तर मानसिक सुख जे आहे ते मानसिक सुख अशा प्रकारचं असतं. बाकी खरं सुख जे आहे ते खरं सुख अशा प्रकारचं नसतं. लक्षात ठेवा. फक्त मनाला आम्ही करमणूक करण्यासाठी म्हणत असतो. फार चांगलं व्हायला लागले. विशेषतः आता तर फारच त्याचं हे झालेलं आहे जास्ती प्रकार की कोणी बाहेर भेटले हे करतो. म्हणजे फार ते चांगलं आहे, फार अशा प्रकारचं आहे असं दाखविण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न अशा प्रकारचा होत असतो. पण कुठेही सुख जे आहे ते सुख अशा प्रकारचं नसतं. पण सुख जे आहे ते सुख मिळावं याच्यासाठी प्रत्येक जण धडपड जो आहे तो धडपड अशा प्रकारचा करत असतो. संतांनी त्या सुखाचं ठिकाण जे आहे ते ठिकाण अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. सुखा लागे करिसे तळमळ, लागे करिसे तळमळ, सुखा लागे करिसे तळमळ, हरी तो पंढरी जाय एक वेळ, हरी तो पंढरी जाय एक वेळ, सुखा लागे करिसे तळमळ, लागे करिसे तळमळ, हरी तो पंढरी जाय एक वेळ, महाराज अशा प्रकारचं सांगतात. तुला जर सुख अशा प्रकारचं जर पाहिजे असेल तरी तू पंढरशी जाय किती वेळ, एक वेळ. आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो. मी सांगतो, स्वतः सांगत असतो. बाकीचं कोणाला काय सांगायचं, मी सांगत असतो. कोणी म्हणत असतं महाराज तुमची वारी आता केव्हापासून तुमची वारी सुरू झालेली आहे. मी सांगत असतो मी 1974 पासून पायी वारीला जात असतो. आता किती वर्ष झाले, 50. आता ही माझी जी वारी होईल की नाही ती 50वी वारी अशा प्रकारची होईल. पण 50वी वारी जरी, अरे टाळ्या वाजवू नका, काय त्याच्यात मरेपर्यंत तेच करायचंय. प्रकार असा आहे की ते 50 वाऱ्या जे आहेत ते 50 वाऱ्या अशा प्रकारच्या झाल्या तर सुखाचा कुठेही थांगपत्ता जो आहे तो सुखाचा थांगपत्ता अशा प्रकारचा नाही. लक्षात ठेवा. महाराज एकदाच पंढरपूरला अशा प्रकारचं जा म्हणतात. कारण तो परमात्मा जो आहे तो परमात्मा कसा आहे असं जर कोणी जर विचारलं तर महाराज अशा प्रकार सांगतात. सुखरूपाईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा बाईका तो, माझ्या पांडुरंगा बाईका तो, सुखरूपाईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा बाईका तो, माझ्या पांडुरंगा तुझा कोण सांग
गंगा सारी खातो. परमात्मा सुखरूप अशा प्रकारचा आहे. कसा आहे तुम्हाला एक दृष्टांत देतो म्हणजे तुमच्या चांगल्या लक्षात येईल. खडीसाखर असते, खडीसाखर. खडीसाखर माहिती ना, खडीसाखर. खडीसाखरेचा खडा कोणीकडून गोड असतो आणि कोणीकडून तिखट असतो. सर्वांगे साखर सर्वांगे साखर आवडी गोड. सर्वांगे साखर आवडी गोड. सर्वांगे साखर आवडी गोड. दीपानाई पाठी कोटी अंधकार. सर्वांगे साखर आवडी गोड. सर्वांगे साखर अवघी गोड. अवघी याचा अर्थ करत असताना आपल्याला असं पाहता येतो, नुसतं बाहेरूनच नाही, त्याला फोडलं तर मधून सुद्धा गोडच आहे. ती गोडच अशा प्रकारची आहे. कुठेही त्याच्यामध्ये त्या गोडमध्ये कुठेही फरक जो आहे तो फरक अशा प्रकारचा पडत नाही. असा परमात्मा जो आहे तो एक या जगातला, या जगामध्ये दोघांच्या ठिकाणी सुख जे आहे ते सुख अशा प्रकारचं आहे. बाकी कोणाच्याही ठिकाणी सुखाची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती तुम्हाला मला पाहता येत नाही. एक तर परमात्मा सुखरूप आहे आणि दुसरं संत महात्मा. बहुपायी संताच्या बहुपायी संताच्या एकाच ठिकाणी सुख अशा प्रकारचा आहे. आणि संत आणि देव बाकी कुठेही सुखाची व्याप्ती जी आहे ती सकट सुखाची व्याप्ती अशा प्रकारची सापडत नसते. लक्षात ठेवा. माझा मूळ मुद्दा जो आहे तो मूळ मुद्दा अशा प्रकारचा आहे की परमात्मा सुखरूप आहे, संत अशा प्रकारचे सुखरूप आहेत. असं असताना जीव जो आहे तो जीवही अशा प्रकारचा सुखरूप होण्यासाठी पात्र जो आहे तो पात्र अशा प्रकारचा आहे. पण त्याला तो सुख मिळण्यासाठी मात्र सारखी धडपड जो असतो तो धडपड अशा प्रकारचा करत असतो. आणि एक वैशिष्ट्य अशा प्रकारचं असतं, प्रत्येक जीवाला असं वाटत असतं याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये सुख आहे असं वाटत असतं त्याला. तुम्हाला घडलेली घटना सांगतो. आमच्या जवळचा एक मित्र होता, पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहिला, निवडून आला. नंतर अशा प्रकारचा उभा राहिला. मध्ये ते एक हे आलं होतं बघा, डायरेक्ट अध्यक्ष. बरोबर आहे ना, ते नगरपालिकेचा डायरेक्ट अध्यक्ष, त्याच्यात ते उभा राहिला, डायरेक्ट अध्यक्षच झाला. मग पुन्हा तिसऱ्यांदा उभा राहिला आमदारकीसाठी, आमदारकीला निवडून आला. आणि आमदारकीला निवडून आल्यानंतर आता आमचा वर्गमित्र होता म्हणून मी सहज अशा प्रकारचं मला वाटलं की बाबा नगरसेवकाचा नगराध्यक्ष झाला, नगराध्यक्षाचा आमदार अशा प्रकारचा झाला. म्हणून मी काय केलं, हार घेतला, एक नारळ, ते नारळ घेतलं, शाल घेतली आणि त्याच्या घरी गेलो आणि त्याला म्हणलं, अरे तू निवडून आलास, आमदार जे आहे ते आमदार अशा प्रकारचा झालास. त्याला ते हार घातला, शाल घातली, नारळ जे आहे ते नारळ अशा प्रकारचं दिलं. पण त्याचं तोंड जे आहे ते तोंड अशा प्रकारचं बारीकच होतं. ते मी म्हटलं असं बारीक तोंड करायला काय झालं म्हणलं तुला. ते म्हणलं महाराज कशातच काही राहिलं नाही म्हणलं. काय झालं, अहो पहिला अशा प्रकारचा नगरसेवक झालो, मग नगराध्यक्ष झालो, आमदार झालो, पण मंत्रीपद कुठंच मिळून झालं नाही म्हणला. म्हणजे हे झालं तरी सुख नाही, ते झालं तरी सुख नाही, ते झालं तरी सुख नाही.
कुठेही वर 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 अशा प्रकारचं जरी गेलं तर आशा जन्म सर्व सुखाची आशा जन्म अभंगामध्ये अशा प्रकारचं सांगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला. सगळं सुख सगळं जन्म जे आहे त्या जन्मामध्ये थोडस पुढे बोलतो तुम्हाला जन्मभर सुखासाठी अशा प्रकारचं धडपड केली. त्याला वाटतंय आज तरी मिळेल, उद्या तरी मिळेल, परवा तरी मिळेल. त्याला असं वाटतं एकदा 61 झाली तेव्हा तरी मिळेल, 75 झाली तेव्हा तरी मिळेल, पण त्याची 13वी झाली तरी त्याला मिळत नाही. लक्षात त्याला 13वीला सुद्धा सुख जे आहे ते सुख अशा प्रकारचं मिळत नाही. 13वीच्या दिवशी पोरं जे असतात ते पोरं वाटणी करून जिकडे तिकडे निघून जातात. बिचारे प्रकार असा आहे सगळं आयुष्य जे आहे ते आयुष्य सुखासाठी अशा प्रकारची तळमळ करत असतो, पण कुठेही सुखाचा लवलेश जो आहे तो सुखाचा लवलेश अशा प्रकारचा मिळत नाही. म्हणून मागणं मागत असताना तुम्ही आम्ही सगळेजण जे आहेत ते सगळेजण अशा प्रकारचं मागणी मागत असताना तुम्हाला मला सुख जे आहे ते सुख अशा प्रकारचं मिळावं अशी एकमेव इच्छा जी आहे ती इच्छा अशा प्रकारची आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मी पहिल्यांदा सांगितलं 2 कारण असतात. तुमच्या आमच्यावर सुख नाही म्हणून मागायचं असतं, आणि दुसरं म्हणजे जे मागायचं जे असतं ते मागत असताना ज्याची आवश्यकता आहे म्हणून मागायचं असतं. विठ्ठल विठ्ठल इथं सगळेजण तर आले नाहीत. मी सगळ्यांना इथं बसलेला प्रश्न विचारतो, सुखाची आवश्यकता कोणाला नाही हो? हात वर करा, चटकन हात करा. येते बहीण झालाय बघ. प्रत्येकाला सुखाची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता अशा प्रकारची आहेच आहे, पण आहे काय सुख नाही. मग आपण तुम्हाला आम्हाला मागण्यासाठी काय हरकत जी आहे ती हरकत अशा प्रकारची नाही. मी तुम्हाला एक साधा एक दृष्टांतच वाहतो, दृष्टांत अशा प्रकारचा देतो. एखादा मनुष्य जो आहे तो एखादा मनुष्य त्याच्यावरती वस्तू जी आहे ती वस्तू अशा प्रकारची नसावी आणि त्याला आवश्यकता असावी, त्यावेळेसच कुठं मागणी जी आहे ती मागणी अशा प्रकारची मागितल्या जाते. एखाद्या 50 लाख रुपयाच्या गाडीमध्ये बसून मनुष्य आला. पुन्हा एकदा बोलतो, 50 लाख रुपयाच्या गाडीमध्ये बसून मनुष्य आला. त्यानं दार उघडलं, एका दारासमोर गेला, वाडे बाय असं म्हणेल काय? असं म्हणेल काय? ते नाही. कारण 50 लाख रुपयाच्या गाडीमध्ये जर ते जर अशा प्रकारचा बसून जर आलेला असेल तर त्याला अन्नाची कमतरता जी आहे ती अन्नाची कमतरता अशा प्रकारची. हा एवढं निश्चित आहे की त्याला अन्न खाऊ देत नाही, एवढं मात्र निश्चित अशा प्रकारचे. त्याला वेगळे वेगळे रोग जे असतात ते रोग अशा प्रकारचे होतात. महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. ज्याच्या इथं खायला असतं त्याला खाऊ देत नाही, आणि ज्याला खायला मिळत नाही त्याला खाऊ घालतात देऊन. एक विचित्र अशा प्रकारचा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत अशा प्रकारे हे आमचे सगळे बिचारे टाळकरी शेतामध्ये काम करतात, यांना काही अशा प्रकारचं खायला द्या, गडपत करतात. तुम्ही आमच्या दिंडीला येऊन बघा. तुम्ही कंधार ते पंढरपूरची पायी दिंडी जी आहे ती दिंडी अशा प्रकारची जाते. त्या दिंडीला येऊन बघा.
मी अभिमानाने अशा प्रकारचं सांगत नाही, मी नेहमी सांगत असताना एक मुद्दाम सांगत असतो की साधू महाराजांच्या चरित्रामध्ये तुम्ही आम्ही रोज साधू सुद्धा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ अशा प्रकारचा वाचतो. त्या ग्रंथामध्ये साधू महाराजांनी आपली बायको गहाण ठेवून अन्नदान जे आहे ते अन्नदान अशा प्रकारचं केलं. त्याला अन्नाला कुठेही कमतरता जी आहे ती कमतरता नाही, लक्षात ठेवा. एकदा नाही दोनदा नाही, दिंडीला रोज कंधार पासून पंढरपूर पर्यंत जायचो. दिंडीला रोज 5 वेळा जेवायला बरं का, रोज 5 वेळा जेवायला. आणि नुसतं साधं जे आहे ते साधा अशा प्रकारचं नाही, विविध प्रकारचं अशा प्रकारचं जेवण जे आहे ते जेवण अशा प्रकारचं मिळतं. हे बा डॉक्टर साहेब आहे तिथं विचारा त्यांना, पिठल्या भाकरीपासून ते काय मिळत नाही सगळं जे आहे ते सगळं अशा प्रकारचं मिळतं. लक्षात ठेवा. प्रकार असा आहे की जी वस्तू जी आहे ती वस्तू अशा प्रकारची असताना सुद्धा तो परमात्मा जो आहे तो परमात्मा अशा प्रकारचा त्याला भोग जो आहे तो भोग अशा प्रकारचा घेऊ देत नाही. असो विषय मला जो मांडायचा आहे ती आवश्यकता जी आहे ती आवश्यकता अशा प्रकारची असावी लागते. आणि ज्यावेळेस आवश्यकता असते त्यावेळेसच मनुष्य जो आहे तो मनुष्य मागत असतो. आणि दुसरं म्हणजे ती वस्तू आपल्यावर नसावी. 2 गोष्टी ज्या आहेत त्या 2 गोष्टी असाव्यात. त्यावेळेस कुठे मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागितलं जातं. प्रश्न असा आहे, जर तुकाराम महाराजांचा जवळ दोन्ही गोष्टी जी आहेत त्या दोन्ही गोष्टीचा अभाव जो आहे तो अभाव जर असेल तर मग तुकाराम महाराजांनी मागणं जे आहे ते मागणं संयुक्तिक जे आहे ते संयुक्तिक अशा प्रकारचं आहे. पण तुकाराम महाराजांजवळ दोन्ही गोष्टी नाहीत असं समजण्याचं काही कारण जे आहे ते कारण अशा प्रकारचं नाही. ज्याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळी धडपड जी आहे ती धडपड अशा प्रकारची करतो, ज्या सुखासाठी तुम्ही आम्ही धडपड करतो तो परमात्मा जो आहे तो परमात्मा त्या परमार्थाचं सुख जे आहे ते परमार्थाचं सुख जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या जवळ नाही असं म्हणता जे आहे ते म्हणता येत नाही. लक्षात ठेवा. त्यांच्यावर ते सुख जे आहे ते सुख आहेत, पारमार्थिक सुख जे आहे ते पारमार्थिक सुख अशा प्रकारचं असेल. भलेही त्यांच्यावर व्यावहारिक सुख किंवा ज्याला तुम्ही आम्ही व्यावहारिक सुख अशा प्रकारचं म्हणतो ते सुख त्यांच्याजवळ नसेल, पण पारमार्थिक सुख जे आहे ते पारमार्थिक सुख मात्र जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जवळ निश्चित जे आहे ते निश्चित अशा प्रकारचं होतं. मग सगळं असताना सुद्धा तुकाराम महाराजांना मागण्या आनंदे निर्भर डुलत असो. जगद्गुरु तुकाराम महाराज अशा प्रकारचं म्हणतात, सगळे सुख जे आहे ते सगळे सुख आमच्याजवळ असताना सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या संतांनी परमात्म्याजवळ काही मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागावं. आणि ते मागणं मागत असताना एखादं मागणं जे आहे ते एखादं मागणं मागितलं तर ठीक जे आहे ते ठीक अशा प्रकारचं आहे. पण 4 कडव्याचा विचार जर केला तर 4ही कडव्यामध्ये 4 वेगळे वेगळे प्रकार जे आहेत ते प्रकार अशा प्रकारचे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागितलेले आहेत. म्हणून तुकाराम महाराजांना एवढं मागण्याचं काही कारण जे आहे ते कारण अशा प्रकारचं आहे. उलट तुम्हाला तुकाराम महाराजांचा स्वभाव जो आहे तो स्वभाव अशा प्रकारचा सांगतो. तुकाराम महाराजांना
कोणी जर मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं जर मागत असतील तर तुकाराम महाराज आता प्रमाण द्यायला पुष्कळ अशा प्रकारचे प्रमाण देता येतात बरं का, पण त्या प्रमाणामध्येच वेळ जाईल म्हणून जास्त काही प्रमाण जे आहे ते प्रमाण अशा प्रकारचं देत नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या गाथेमध्ये वर्णन करताना असं वर्णन करतात, जर कोणी मागत असेल धीत त्याचे जिणे लाजीरवाणे. महाराज वर्णन करताना अशा प्रकारचं वर्णन करतात, त्या मागणाऱ्याचा धिक्कार जो आहे तो धिक्कार अशा प्रकारचा असो, मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं नसतं, लक्षात ठेवा. म्हणून मागणाऱ्याचा तुकाराम महाराजांनी धिक्कार जो आहे तो धिक्कार केला. हातपसरी दिने धिकत्याचे, हातपसरी दिने धिकत्याचे, तुका मध्ये करी प्रमाण ठेकरे, तुका मध्ये करी प्रमाण ठेकरे, पसरणे धित्याचे धिक्कार आहे. जो मागणं जो आहे तो मागणं अशा प्रकारचं मागत असतो, त्याचा धिक्कार जो आहे तो धिक्कार अशा प्रकारचा तुकाराम महाराजांनी केलेला आहे. आता विषय लांबवायचा असेल तर पुष्कळ विषय लांबवता येईल, लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांनी धिक्कार केला म्हणजे उगं बोलायचं म्हणून, जसं कीर्तनाला उभा राहणारा मनुष्य जो आहे तो महाराज आमच्यासारखे महाराज असतात, बोलायचं म्हणून बोलायचं 2 घंटे 4 घंटे काय अशा प्रकारचं ते बोलायचं आणि बोललेलं मात्र आपण काहीच करायचं. असं तुकाराम महाराजांचं जीवन जे आहे ते जीवन अशा प्रकारचं नव्हतं. तुकाराम महाराज बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुणे. तुकाराम महाराज जे गाथेमध्ये बोलले त्या बोलल्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज वागले, लक्षात ठेवा. असं असताना तुकाराम महाराजांनी मागणाऱ्याचा धिक्कार जो आहे तो धिक्कार अशा प्रकारचा केला आणि असा धिक्कार केल्यानंतरही जगद्गुरु तुकाराम महाराज मात्र परमात्मा जो आहे त्या परमात्म्याला मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागतात. आणि एक मागणं जे आहे ते एक मागणं अशा प्रकारचं मागत नाहीत, तर 4 कडव्यामध्ये वेगळे वेगळे मागणे जे आहेत ते 4 मागणे अशा प्रकारचे मागतात. याचं कारण जे आहे ते कारण अशा प्रकारचं काय आहे? प्रकार असा आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी जी आहे ती ज्ञानेश्वरी अशा प्रकारची पूर्ण लिहिली आणि पूर्ण ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांनी सुद्धा मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वागितले तोषावे, तोषोडी मज द्यावे, द्यावे पसाय दान हे द्यावे म्हणजे द्यावे याचा अर्थ मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांनी सुद्धा मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागितलेलं आहे. थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला, प्रत्येक संतांनी मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागितलेलं आहे. नामदेवरावने अकल्पाय शिवावे त्या कुळा माझ्या सगळा हरिच्या दासा. मागणं जे आहे ते मागणं प्रत्येक संत जे आहे त्या प्रत्येक संतांनी मागणं जे आहे ते मागणं मागितलेलं आहे. मग संतांना कुठेही काही जे आहे ते काही कमी नसताना सुद्धा सगळ्या संतांनी मागणं जे आहे ते मागणं मागितलेलं आहे. आणि विशेषतः जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या संतांनी मागणं मागावं हे कोणाला न पटण्यासारखं जे आहे ते न पटण्यासारखं अशा प्रकारचं आहे. त्याचं कारण आहे, संत महात्मे ज्यावेळेस मागतात त्याला कारण जे असतं ते कारण अशा प्रकारचं असतं, लक्षात ठेवा. कारण संतांना माहित आहे की प्रत्येक जीव जो आहे तो प्रत्येक जीव अशा प्रकारचा काही ना काहीतरी मागणार आहे. प्रत्येक जीव काही ना काहीतरी ते आहे, काही ना काही अशा प्रकारचा मागणार आहे. पण मागत असताना कसं मागावं, लक्षात ठेवा. मी काय सांगतो, कसं मागावं, कोणाला मागावं, कोणी मागावं आणि कशा पद्धतीने अशा प्रकारचं मागावं हे कोणी जर शिकवलेलं असेल तर संतांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सारख्या संतांनी तुम्हाला आम्हाला मागणं जे आहे ते मागणं मागत असताना कशा पद्धतीने मागणं मागितलं पाहिजे याचं सगळं उदाहरण जे आहे ते उदाहरण अशा प्रकारचं तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे.
चारही कडव्यामध्ये तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं, पण ते मागणं मागत असताना कसं मागायचं, कोणी मागायचं, कोणाला मागायचं, कसं मागायचं आणि कशासाठी मागायचं, हे 4 कारणं जी आहेत ते 4 कारणं अतिशय महत्वाचे जे आहेत ते महत्वाचे अशा प्रकारचे आहेत. तुम्ही आम्ही मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागतो, पण मागणं मागत असताना कशासाठी मागतो हे तुम्हाला आम्हालाच माहित नसतं. आणि जे मागितलेलं असतं ते मागितलेलं जे आहे ते मागितलेलं यथायोग्य आहे की नाही हे तुम्हालाही माहित नसतं. लक्षात ठेवा. तुम्हाला म्हणण्यापेक्षा तुम्हाला आम्हाला कोणालाही जे आहे ते कोणालाही अशा प्रकारचं मागणं मागत नसतात. आणि मागणं मागत असताना कोणाला मागावं, कशा पद्धतीने मागावं हा महत्वाचा विषय जो आहे तो महत्वाचा विषय अशा प्रकारचा असतो. म्हणून 4 कडव्याचा विचार करत असताना एक एक कडवं हळूहळू म्हणजे 4ही कडवे माझे पूर्ण कीर्तनामध्ये होतील असं समजण्याचं काही कारण नाही. पण उगत तुम्हाला 4ही कडवे कशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी मागितले, कारण मागणं मागत असताना कोणाजवळ मागावं, कसं मागावं, कसं मागावं म्हणजे मागत असताना त्याची स्तुती करून मागावं. त्याची स्तुती केली म्हणजे तो मागणारा जो असतो तो मागणारा अशा प्रकारचा देत असतो. लक्षात ठेवा. त्याची जर स्तुती जर केली नाही, अरे तू भिकार तोटेन, तू मला ₹1,00,000 दे असं म्हणलं तर ते देईल का आपल्याला? त्याला म्हणावं लागतं, अरे तू कर्णाचा अवतार आहेस बाबा, काही कमी आहे काय तुला, असं म्हणावं लागतं त्याला. ते असो की नसो बेटा, पण त्याला म्हणावं लागतं कमीत कमी तू चांगला आहेस, हे आहे ते आहेस, तुला काही कमी आहे काय असं त्याला म्हणावं लागतं कमीत कमी. जोपर्यंत त्याला चांगलं जे आहे ते चांगलं अशा प्रकारचं म्हणलं जात नाही तोपर्यंत देणारा जो आहे तो देणारा सुद्धा देत नसतो. लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराजांनी जे मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागितलं. ते मागणं मागत असताना प्रत्येक कडव्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाचं एक एक विशेषण जे आहे ते एक एक विशेषण अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा. प्रत्येक कडव्यामध्ये पहिलं कडवं जे आहे ते पहिलं कडवं काय, पहिलं कडवं अरे म्हणून का, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, असं प्रमाण म्हणूच नका आता. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईचा पती सोयरिया. कोणाला मागितलं? रखुमाईच्या पतीला मागितलं. काय म्हणून मागितलं? सोयरिया, तू माझा सोयर अशा प्रकारचा आहे. आणि काय मागितलं असं कोणी जर विचारलं तर माझे डोळे तुझ्याकडे राहावेत हे मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागितलं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे त्याची स्तुती जी आहे ती स्तुती करून अशा प्रकारचं मागितलं. लक्षात ठेवा. प्रत्येक कडव्याचा जर विचार केला, सदा माझे डोळे जडे तुझी मूर्ती, रखुमाईचा पती सोयरिया, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तू कसा आहेस? गोड आहे. तुझं रूप अशा प्रकारचं गोड आहे, तुझं नाम जे आहे ते नाम अशा प्रकारचं गोड आहे. आणि असं असल्यामुळं काय, तू काय दे मला, देई मज प्रेम सर्व काळ, तू मला सगळं प्रेम जे आहे ते प्रेम अशा प्रकारचं दे, असं दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागितलेलं आहे. आता सगळं सांगत बसू काय, 4च्या 4 कडवे सकाळ होईल बघा. असं जर कीर्तन करू लागलो तर सकाळ अशा प्रकारची होईल. म्हणून तुम्हाला एक सांगतो की मागत असताना सगळं जग जे आहे ते जग अशा प्रकारचं मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागत असतं. पण मागत असताना काय मागावं, कोणाजवळ मागावं, कसं अशा प्रकारचं मागावं, हे मागणं कसं अशा प्रकारचं असावं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला शिकवलंय. लक्षात ठेवा. कारण या जगामध्ये शिकवणारा दुसरं कोणी जे आहे ते कोणी अशा प्रकारचं नसतं. लक्षात ठेवा. या सगळ्या जगाला वाट दाखवण्याचं कार्य, थोडं बोलू काय, सगळ्यांची वाटणारे सगळेच असतात बरं का, पण वाटेवर आणणारा या जगामध्ये एकच आहे, विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्ही सगळेजण जे आहेत ते सगळेजण वाट सोडून भरकटच जे आहे ते भरकटच अशा प्रकारचे निघालेले आहोत. पण प्रत्येक जीव जो असतो तो प्रत्येक जीव प्रत्येकाच्या, मी गमतीनं म्हणत असतो, कारण आमच्या संस्थांमध्ये अशी पद्धत आहे की संस्थानाधिपती जे आहे ते संस्थानाधिपतीला पांढरी टोपी जी आहे ती पांढरी टोपी अशा प्रकारची घालायची नाही. म्हणून ते एकनाथ महाराज काय म्हणतात, मला टोपी घालू नका बरं का म्हणतात. म्हणजे ते टोपी घालत नाही, आम्हाला मात्र सगळे टोप्या घालतात.
आम्हाला कोणीच अशा प्रकारचे नाही. पांढऱ्या घालतात, काळ्या घालतात, काय काय त्यांना करायचं असतं ते सगळं अशा प्रकारचं आम्हाला करतात. प्रकार म्हणजे मी ते आहेर करत असताना मी म्हणत असतो, घालायला लागले का टोपी, बरे घाला. प्रकार असा आहे की प्रत्येक जण जो आहे तो प्रत्येक जण अशा प्रकारचा मागणी जो आहे तो मागणी अशा प्रकारचा मागत असताना ती मागणी कशी मागावी हे तुम्हाला आम्हाला शिकवलं जे आहे ते शिकवलं संतांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला शिकवलंय, लक्षात ठेवा. म्हणून मागत असताना कसं जे आहे ते कसं अशा प्रकारचं मागायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते मागत असताना कोणाला अशा प्रकारचं मागायचं, कसं अशा प्रकारचं मागायचं हा सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तो सगळ्यात मोठा मुद्दा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये, प्रस्तुत अभंगामध्ये सांगितलेला आहे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईचा पती सोयरिया. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, रखुमाईचा पती बनायचं काय कारण आहे? त्याचं काही स्वातंत्र्य आहे की नाही त्याला? एवढं मला नक्की माहित आहे, या जगामध्ये प्रत्येक पुरुषाची शेंडी बाईकच्या हातात असते, हे एवढं पक्क माहित आहे मला. मग परमात्म्याची शेंडी जी आहे ती शेंडी सुद्धा जर अशा प्रकारची रुक्माईच्याकडे जर असेल तर अवघड काम जे आहे ते अवघड काम अशा प्रकारचं आहे, लक्षात ठेवा. इथं रखुमाईचा पती म्हणण्याचं कारण जे आहे ते कारण अशा प्रकारचं काय आहे? कारण तो रुक्माईचा पती जो आहे तो पती अशा प्रकारचा आहेच आहे. त्याला अनेक नाव जे आहेत ते अनेक नावं अशा प्रकारची असताना त्याला मात्र जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रखुमाईचा पती जो आहे तो रखुमाईचा पती अशा प्रकारचं म्हणले. प्रकार असा आहे, ज्यावेळेस तुम्हाला 2-3 कारण सांगतो तुम्हाला. सासऱ्याच्या जीवावर मोठं होणारा आदमातला आदम असतो, बापाच्या जीवावर मोठं होणारा मध्यम असतो आणि स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा होणारा मोठा असतो. बरोबर आहे ना? सासऱ्याच्या बायकोच्या जीवावर अशा प्रकारचा मोठा होणारा आधमातला आधम अशा प्रकारचा असतो, वडिलाच्या जीवावर मोठा होणारा मध्यम अशा प्रकारचा असतो आणि स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा होणारा जो आहे तो मोठा होणारा मोठा जो आहे तो मोठा अशा प्रकारचा असतो. आता हे फार मोठं चिंतन, फार मोठं विचित्र आहे, लक्षात ठेवा. मोठं कोणाला म्हणायचं? महाभारताने पाच्याचं सुंदर वर्णन जे आहे ते वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे. महाभारतामध्ये मोठं कोणाला म्हणायचं महाभारतकाराने अशा प्रकारचं वर्णन केलेलं, लक्षात ठेवा. कारण मोठा जो आहे तो मोठा कोणी जो आहे तो कोणी अशा प्रकारचा मोठा नसतो, लक्षात ठेवा. लहान्याला मोठं करणारा तो खरा मोठा असतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून मोठं कोणाला म्हणायचं एक दृष्टांत देतो तुम्हाला, महाभारताचा दृष्टांत देतो. प्रकार असा आला, आता ते चैत्र गौरी येतात बघा, तुम्हाला माहिती आहेत की नाही मला माहित नाही, यांना माहिती आहे बघा सगळं. चैत्र गौरी बसतात घरी, प्रत्येकाच्या घरोघरी चैत्र गौरी जे आहेत त्या चैत्र गौरी अशा प्रकारच्या बसतात. आणि ते चैत्र गौरी बसत असताना प्रकार असा झाला की सगळ्या भूतलावरच्या राण्या ज्या आहेत त्या राण्या अशा प्रकारच्या त्या प्रत्येकाने आपल्या घरी चैत्र गौरी जी आहे ती चैत्र गौरी अशा प्रकारची बसवली. आणि ती बसवत असताना त्याची भव्य मिरवणूक जी आहे ती मिरवणूक अशा प्रकारची काढली. आता ते पांडवाचीच आई होती, काही सामान्याची आई होती असं म्हणण्याचं काही कारण नाही. कोण होती ती? तिचं नाव बरे समजत, एवढं तरी माहिती. कुंती जी आहे ती कुंती अशा प्रकारची होती आणि ती कुंती काही सामान्य नव्हती, पांडवाची आई होती. त्या कुंतीला असं वाटलं की आपल्या घरी सुद्धा चैत्र गौरी अशा प्रकारची बसायला पाहिजे, पण माझे जर 5 मुलं अशा प्रकारची जर असतील तर त्या 5 मुलांमधून एवढ्या या जगामधल्या ज्या सगळ्या महाराण्या अशा प्रकारच्या आहेत त्याच्यापेक्षा माझ्या चैत्र गौरीची मिरवणूक जी आहे ती मिरवणूक वेगळी अशा प्रकारची झाली पाहिजे, वेगळी. मग तिने विचार केला की आपली अशी मिरवणूक वेगळी व्हायला पाहिजे तर काय करायला पाहिजे. बाकी सगळे कुणी घोड्यावरून काढू लागलं, कुणी रथावरून काढू लागलं, कशाहून काढू लागलं, कशाहून अशा प्रकारचं काढू लागलं.
कुंतीला असं वाटलं की ऐरावत हत्ती जो आहे त्या ऐरावत हत्ती वरून बसून अशा प्रकारची आपल्या चैत्र गौरीची मिरवणूक आहे ती मिरवणूक अशा प्रकारची निघायला पाहिजे. आणि मग तिनं अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तू स्वर्गामध्ये जा आणि तिथून काय कर, ऐरावत हत्ती जो आहे तो ऐरावत हत्ती अशा प्रकारचा घेऊन ये. अर्जुनाने सांगितलं आई हे काही सोपं काम थोडीच आहे. ऐरावत हत्ती ते स्वर्गामध्ये जायचं, तिथून अशा प्रकारचा ऐरावत हत्ती आणायचा, एवढं सोपं काम जे आहे ते सोपं काम अशा प्रकारचं नाही. भीमसेन जवळच होते. भीमाने सांगितलं सगळ्यात सोपं काम आहे, तू मला सांग मी आत्ता आणून देतो. मग कुंतीने सांगितलं तुला होत नसेल तर याला सांगते मी. भीमाने सांगितलं मी आणतो, मी अशा प्रकारचा ऐरावत हत्ती स्वर्गामधून मी ऐरावत हत्ती जो आहे तो हत्ती अशा प्रकारचा तुला आणून देतो. फक्त माझं एकच काम आणलेलं आहे, त्या स्वर्गाला पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या जर करून दिल्या तर मी पायऱ्यानी वर जातो आणि हत्ती जो आहे तो हत्ती अशा प्रकारचा घेऊन येतो. अर्जुनाने सांगितलं पायऱ्या करण्याचं काम माझं, हत्ती काढायचं काम तुझं आणि पायऱ्या करण्याचं काम माझं. लगेच अर्जुनाने आपल्या धनुष्याला बाण लावला आणि असे बाणाच्या पायऱ्या त्या पायऱ्या अशा प्रकारच्या कुठपर्यंत केल्या, स्वर्गापर्यंत त्या बाणाच्या पायऱ्या केल्या. आणि भीमसेनाला सांगितले बा तुझ्या पायऱ्या तयार आहेत, जाय स्वर्गाला हत्ती घेऊन ये. भीमसेन त्या पायऱ्याने वर गेला, स्वर्गामध्ये गेला. इंद्र बसलेला होता. इंद्राला सांगितलं की मला ऐरावत हत्ती पाहिजे, माझ्या आईला चैत्र गौरीची मिरवणूक काढायची आहे, मला हा ऐरावत हत्ती पाहिजे. इंद्राने सांगितलं हे स्वर्गातलं अशा प्रकारची वस्तू आहे बाबा, मृत्यू लोकांमध्ये नेता येत नाही. विमान सांगितलं हे गदा पाहिली काय माझ्या, म्हणजे माझ्या इकडे पाहू नका बरं का, ते गदा पाहिली काय, 10 मणाची गदा अशा प्रकारची. त्याने सांगितलं बाबा ते गदाही दाखवू नको, काही नको, उगं खुशाल अशा प्रकारचं घेऊन जा. भीमसेनाने तो ऐरावत हत्ती जो आहे तो ऐरावत हत्ती जसं ते शेळीचं पिल्लू जे आहे ते पिल्लू अशा प्रकारचं उचलावं तसं तो ऐरावत हत्ती जो आहे तो ऐरावत हत्ती अशा प्रकारचा उचलला आणि पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्याने खाली अशा प्रकारचा येऊ लागला. एकतर ते भीमाचं वजन, त्याच्यावर ऐरावत हत्तीचं वजन, आणि कुठं वेल्डिंग कमी झालं होतं काही माहित नाही बघा. ते एक पायरी जी आहे ती एक पायरी अशा प्रकारची तुटली आणि भीमसेन त्या ऐरावत हत्ती सगट अशा प्रकारचा खाली येऊ लागला. असं ज्यावेळेस कुंतीने पाहिलं त्यावेळेस कुंतीने दुसरं तिसरं काही जे आहे ते दुसरं तिसरं काही अशा प्रकारचं केलं नाही. आपला पदर जो आहे तो पदर अशा प्रकारचा काढला आणि तो पदर जो आहे तो पदर पसरला. त्या पदरामध्ये भीमसेनालाही घेतलं आणि त्या ऐरावत हत्तीलाही घेतलं. आता मी तुम्हाला विचारतो 10,000 हत्तीचं बळ असणारा भीमसेन काही सामान्य असेल काय? एक साधी कुंती जी आहे त्या कुंतीने अशा प्रकारचं त्याला आपल्या पदरामध्ये घ्यायचं. प्रकार असा आहे की ती कुंती जी आहे ती कुंती कोण होती, तिची आईच होती, लक्षात ठेवा. म्हणजे लहान जरी अशा प्रकारची जरी असेल तरी त्या लहानाला मोठं करणारं जर कोणी असेल तर ती कुंती जी आहे ती कुंती अशा प्रकारची होती, लक्षात ठेवा. म्हणून लहानारा मोठा करणारा जो आहे तो खरा मोठा जो असतो तो मोठा अशा प्रकारचा असतो. आपला विषय काय चालू होता की मोठा जो असतो तो मोठा अशा प्रकारचा तो असतो की स्वकर्तृत्वाने मोठा होतो. त्याला मोठं जे आहे ते मोठा अशा. किती वाजले रे बाबा, हम गाते रहो तुम सोते रहो. तिकडे हळूहळू डोलता चालेल हो ना, अर्धा तास आहे. नेहमी सांगत असतो मी 1 तास उरला खटवांगर आहे असे, अर्धा तास आहे आपल्याला. चला ठीक. प्रकार असा आहे अशी कुंती जी आहे ते मोठेपण जे असतं ते मोठेपण अशा प्रकारचं असतं. मग इथं रखमाईचा पती म्हणण्याचं काही कारण जे आहे ते कारण अशा प्रकारचं नाही, लक्षात ठेवा. प्रकार असा आहे की परमात्म्याला रखमाईचा पती म्हणलं याचं कारण जर शोधायचं असेल तर रुक्मिणी जी आहे ती रुक्मिणी अशा प्रकारची जी आहे ती रुक्मिणी, याचा अर्थ असा होतो की रुक्मिणीच्या बळावर परमात्मा जो आहे तो परमात्मा अशा प्रकारचा मोठा झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. सगळी भागवतातली कथा सांगत बसत नाही तुम्हाला. सगळं भागवत सांगायचं असेल तर फार अवघड आहे. पुष्कळ लोक म्हणतात मला महाराज तुम्ही भागवत सांगा भागवत सांगा. मी म्हणत असतो बाबा
ते राजा होता, त्याला त्याचं पोरग सांग, त्याच्या पोराचं नाव सांग, त्याच्या बायकोचं नाव सांग, याचं हे सांग, त्याचं माझंच मला नाव आठवत नाही, त्याचे इतके नाव कुठं आठवत बसू मी, डोक्याला नको टेन्शनच अशा प्रकारचं ना. प्रकार असा आहे की ते मला याचं ते पोरग होतं, त्याला इतके पोरं होते, त्याला तितक्या बायका होत्या, त्या बायकाची हे नावं होते, ते नावं होते, त्यानं असं केलं, ते माझ्या डोक्यातच विषय येत नाही लक्षात ठेवा. पण भागवतात कथा जी आहे ती कथा अशा प्रकारची एक कथा आलेली आहे. प्रकार असा आला की गोपालकृष्ण जे आहेत ते गोपालकृष्ण लहान असताना असं खेळत 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 वनामध्ये जे आहे ते वनामध्ये अशा प्रकारचे गेले आणि वनामध्ये गेल्यानंतर सगळे खेळ जे आहेत ते खेळ खेळले. सोबत जे आहे ते सोबत आपल्या सोबत जे खायसाठी आणलेलं होतं तेही संपलेलं होतं आणि सगळ्यांना भूक जी आहे ती भूक लागली आणि सगळ्या गोपाळांनी सांगितले की देवा आता भूक लागलेली आहे, काहीतरी अशा प्रकारचं आम्हाला खायला पाहिजे. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं एक काम करा, एकाला सांगितलं या झाडावर जा आणि त्या झाडावर जाऊन इथं कुठंतरी घर जे आहे ते घर अशा प्रकारचं आहे का बघ. एक गोपाळ झाडावर गेला आणि त्या झाडावर गेल्यानंतर त्या गोपाळांनी सांगितलं की देवा एका ठिकाणी घर जे आहे ते घर अशा प्रकारचं दिसतं आणि त्या घरामधून धूर जो आहे तो धूर अशा प्रकारचा निघतो. भगवंतांनी सांगितलं चला आपलं काम झालं, खाली आला आणि भगवंतांनी त्यांना सिद्धांत जो आहे तो सिद्धांत सांगितला. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी जो असतो तो अग्नी अशा प्रकारचा असतोच असतो. तुमच्या लक्षात आलं की नाही, जिथं जिथं धूर असतो तिथं तिथे अग्नी जो असतो तो अग्नी अशा प्रकारचा असतो. असा वेदांताचा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत अशा प्रकारचा आहे, लक्षात ठेवा. या जगामध्ये काडी लावणारे पुष्कळ जण, काड्या करणारे काही कमी आहेत असं समजण्याचं काही कारण जे आहे ते कारण अशा प्रकारचं नाही. आग लावणारे पुष्कळ येतात, आग विझवणारे फार कमी येतात. लावायला काही नाही, सोपी एक काडी टाकली की झालं, संपलं. भगवंतांनी सांगितलं काही हरकत नाही चला. आणि मग भगवंत गोपाळा सगळं अशा प्रकारचे तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर तिथं ते दुसरं तिसरं घर जे आहे ते घर अशा प्रकारचं नव्हतं. यज्ञशाळा जी आहे ती यज्ञशाळा अशा प्रकारची होती. तिथं एक मोठं कुंड जे आहे ते कुंड होतं. त्या कुंडाभोवती सगळे ब्राह्मण जे आहे ते ब्राह्मण अशा प्रकारचे बसलेले होते. भले पट्टे पिट्टे अशा प्रकारचे लावून एवढ्याले शेंड्या अशा प्रकारच्या ठेवलेल्या, ह्या भले पोट मोठमोठे, आणि ते सगळे ब्राह्मण जे आहे ते ब्राह्मण अशा प्रकारचे मंत्र म्हणू लागले. आणि ते कुंड जे आहे ते कुंड अशा प्रकारचं होतं आणि त्या कुंडामध्ये मंत्र म्हणून स्वाहा 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 चालूच होतं. भगवंतांनी सांगितलं असं करा, मी या झाडाखाली उभं राहतो, तुम्ही तुमच्यापैकी दोघं जण काय करा, त्या यज्ञशाळेच्या दाराजवळ जा आणि तिथं सांगा की भगवंत जो आहे तो भगवंत अशा प्रकारचा आलेला आहे, भगवंताला भूक लागलेली आहे, त्याला काहीतरी खायला द्या. असं म्हणल्यानंतर ते दोन मुलं जे आहेत ते दोन मुलं त्या यज्ञशाळेच्या दाराजवळ गेले आणि दाराजवळ गेल्यानंतर ते सगळे ब्राह्मण स्वाहा 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 अशा प्रकारचं करू लागले. आणि असं स्वाहा करत असताना ते पोरं जे आहे ते पोरं त्या दारासमोर उभे आहेत असं पाहिल्याबरोबर त्याच्यातल्या एका ब्राह्मणाचं लक्ष जे आहे ते लक्ष गेलं आणि त्याला असं वाटलं की हे जर कार्टेमध्ये जर आले आणि या यज्ञशाळेमध्ये जर आले तर सगळी बाटाबाट होऊन जाईल, हे सगळा यज्ञ जो आहे तो यज्ञ अशा प्रकारचा निष्फळ होईल. म्हणून तो ब्राह्मण जो आहे तो ब्राह्मण उठला आणि हातामध्ये त्याच्या काही जर होती तर तो पळी जी आहे ती पळी अशा प्रकारची होती. आता हे सगळं सांगायचं फार अवघडच आहे, लक्षात ठेवा. ते पळी जी आहे ती पळीनं असं तूप टाकायचं असतं. त्या पळी अशा प्रकारची होती, ती पळी अशा प्रकारची हातामध्ये घेतली आणि का रे पोरा कशासाठी आला असं म्हणून ते ब्राह्मण उठला आणि त्या पोरा पाठीमागे लागला. ते पोरं गेले पळून. भगवंत तिथं उभे होते. भगवंतानी अशा प्रकारच्या मुलांनी सांगितलं, भगवंताला तक्रार केली की देवा आम्ही नुसतं त्या दाराजवळ गेलो तर एक भलं अशा प्रकारचा ब्राह्मण आला, फळी घेऊन आला, ते जर पळी जर डोक्यात जर पडली असती यद्गत्वाने निवर्तन ते तिकडेच गेलो असतो आम्ही, पुन्हा तुझी आमची भेटच झाली नसती. भगवंतांनी सांगितलं असं काय, एक काम करा,
तुम्ही समोरून गेलात की नाही, आता यावेळेला काय करा, मागून जा. हे मागून जायची पद्धत तेव्हापासून सुरू झाली बरं का. मागून ते म्हणतात की नाही टेबला खालून, ते तेव्हापासून सुरू झाले, आज सुरू झाले असं समजायचं काही कारण नाही. टेबला खालून मागून जायची पद्धत जी आहे ती पद्धत गोपाल कृष्णाने तेव्हापासून तुम्हाला आम्हाला शिकवलेली. आणि मग त्या मुलांनी सांगितलं की देवा मारायचं असलं तर तुझ्या हाताने मार, तिथं जाऊन उगत अशा प्रकारचं काही जाण्यात काही अर्थ जो आहे तो अर्थ अशा प्रकारचा उरत नाही, ते आम्हाला काही सोडणार नाहीत. आता जर आम्ही जर त्या यज्ञकुंडाच्या जवळ जर गेलं तर ते ब्राह्मण आमची चटणी जी आहे ती चटणी अशा प्रकारची करते. अरे एक काम करा, तुम्ही काय करा, या यज्ञशाळेच्या मागच्या दाराने जा आणि मागच्या दाराने जाऊन तिथं ते जे यज्ञपत्नी जे आहेत ते जे ब्राह्मण आहेत त्यांच्या बायका अशा प्रकारच्या असतील, ते स्वयंपाक जे आहे ते स्वयंपाक अशा प्रकारच्या करत असतील. थोडस गंमत म्हणून सांगू का तुम्हाला, दरवर्षी आपला हा सप्ताह जो असतो तो सप्ताह अशा प्रकारचा होतो. पण त्या सप्ताहामध्ये इकडून आम्हाला ऑफर असते, महाराज 7 दिवसातच का हो, थोडस वाढवा की त्याला. 7 दिवसाचा सप्ताह, 8 दिवसाचा अशा प्रकारचा सप्ताह असतो, त्याला वाढवा की थोडस. माझ्या डोक्यात विषय आला, या वाढवा वाढवा का म्हणतात बिचाऱ्या, हे माय मावल्या अशा प्रकारच्या 7 दिवस सप्ताह असते त्याला वाढवा वाढवा अशा प्रकारचं काय म्हणतात. मी एकीला विचारलं, बाई म्हणलं असं तू का म्हणत राहतेस की चांगलं महिनाभराचा सप्ताह कर, काय अधिक महिन्याचा थोडी तिथे म्हणलं इथं. तिने सांगितलं की महाराज इतकं सुख असतं, काही डोक्याला तापत नाही, स्वयंपाक करायचा नाही, भांडे घासायचे नाही, कोणाला विचारायचं नाही, आयतं ताट समोर येतंय, कोणाला काही म्हणायचं अशा प्रकारचं काही काम पडत नाही, आणि ते पण आयतं येत नाही तर चांगलं अशा प्रकारचं ताट समोर येते. कशाला अशा प्रकारचं महिनाभर चालले तर बरं. हे माझ्या मनात असं सारखं सारखं घोळू लागलं आणि मग मी ठरवलं की याला कुठंतरी वाढवायला पाहिजे. आणि मग ठरवलं की नर्मदेची प्रदक्षिणा जर केली तर हे नक्की वाढते बेटा. म्हणून आजच 2-4 जणी मला म्हणल्या, हा आता बरे झाल्या म्हणल्या, 20-25 दिवस झाले आराम, घरातच तोंड नाही काही नाही, व्यवस्थित अशा प्रकारचं सगळं चालू आहे. भाजी आणायचं काम नाही, भाजी चिरायचं काम नाही, काही अशा प्रकारचं काही काम. विनोदाचा भाग सोडून द्या. प्रकार असा आहे, भगवंताला त्या मुलांनी सांगितलं की तुम्ही मागून जा, तिथं ते ब्राह्मणाच्या बायका ज्या आहेत त्या बायका स्वयंपाक जे आहेत ते स्वयंपाक अशा प्रकारच्या करत असतील. त्या पोरांनी सांगितलं की पुढून गेलं तर ते ब्राह्मण एवढी मोठी पळी जी आहे ती पळी अशा प्रकारची हातामध्ये घेऊन आले, आणि मागून जर गेलं तर ते जे बायका जे आहेत ते बायका जर स्वयंपाक करत असतील, आता लाटणे असतीलच असतील त्यांच्या, ते हटायसाठी पळा जे आहे ते पळा अशा प्रकारचा असेल, एक घातलं तर आम्ही मरून जाऊ तिकडं, तर तिथं आहे लाटणे त्यांच्या हातामध्ये येतं. देवाण सांगितलं थोडस माझं चुकलं, तुम्ही तिथं जाऊन भगवंताला भूक लागली असं म्हणू नका. भगवंताला भूक लागली असं म्हणण्याचं काही कारण अशा प्रकारचं नाही. यशोदेचा काना जो आहे तो यशोदेचा काना अशा प्रकारचा आलेला आहे, आणि कानाला भूक लागली असं सांगा तुम्ही. त्या पोरांनी सांगितले देवा आम्हाला पाठवू नको बरं. भगवंत तुम्ही जाता खरी. आणि मग असं म्हणल्यानंतर ते मुलं जे आहेत ते मुलं मागच्या दाराने ज्यावेळेस आले, ते धर्मपत्न्या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया स्वयंपाक करत होत्या, आणि त्या स्त्रीपैकी एका स्त्रीने अशा प्रकारचं त्या मुलाला पाहिलं, आणि त्या स्त्रीने विचारलं मुलाला, का रे बेटा कुणीकडे आला तरी तू. बघा फरक कसा असतो, ते दोघांमधला फरक कसा असतो. ते ब्राह्मण हातामध्ये पळी घेऊन याच्या पाठीमागं लागलं, आणि बाई काय म्हणत असते, काय बेटा कुणीकडे आला रे. म्हणजे बाईचं हृदय जे आहे ते बाईचं हृदय वेगळं अशा प्रकारचं असतं, पुरुषाचं हृदय जे आहे ते पुरुषाचं हृदय अशा प्रकारचं वेगळं असतं. मग त्या गोपाळाने सांगितलं काही नाही, इथं काना जो आहे तो काना अशा प्रकारचा, यशोदेचा काना जो आहे तो यशोदेचा काना अशा प्रकारचा इथं आलेला आहे, आणि त्याला भूक लागली. त्या बाईने सांगितलं अरे सगळं खटाटोप कशासाठी चालू आहे, हे सगळा स्वयंपाक कोणासाठी चालू आहे.
देवासाठी ते सगळा खटाटोप जो आहे तो खटाटोप अशा प्रकारचा चालू आहे. आणि ती बाईनं मध्ये येऊन सांगितलं सगळ्या बायकांना, अरे इथं देव आले आणि त्याला भूक लागली म्हणे. ते साध्या सुध्या नव्हत्या, त्यांनी भांडेच उचलले, भांडे उचलले देवाला अशा प्रकारचं वाढण्यासाठी. म्हणजे एवढं एवढं पात्र असं थोडं थोडं नाही, असे सगळेच भांडे उचलले आणि ते सगळ्या बाहेर जे आहे ते बाहेर अशा प्रकारच्या जाऊ लागल्या. इतक्यामध्ये एका ब्राह्मणाचं हवीर द्रव्य जे आहे ते हवीर द्रव्य अशा प्रकारचं संपलं. म्हणजे स्वा करून टाकतात की नाही मध्ये, त्या यज्ञकुंडामध्ये टाकतात की नाही, ते संपलं आणि ते मध्ये आलं. आणि पाहिलं तर काय, हे सगळे भांडे घेऊनच बाहेर निघायला लागले. हे ते पुन्हा त्या यज्ञशाळेमध्ये गेलं, त्याने सांगितलं, अरे आपल्या बायका सगळ्या भांडे घेऊनच बाहेर चालल्या. आता त्या ब्राह्मणालाही सुचना काय करावं काय नाही, अशा प्रकारचं सूचना. एक उठला आणि तर अशा प्रकारचा उठून आला आणि त्याने आपल्या बायकोचा हात जो आहे तो हात अशा प्रकारचा धरला आणि त्यांनी सांगितलं की बाई, मी तुझ्याशी लग्न जे आहे ते लग्न अशा प्रकारचं केलेलं आहे, रजिस्टर मॅरेज केलं नाही, लक्षात ठेवा. लग्न केलेलं आहे, शास्त्रशुद्ध अशा प्रकारचं लग्न केलेलं आहे. मी तुला जाऊ देणार नाही इथं. त्या स्त्रीने सांगितलं, तुम्ही मला इथं बांधून ठेवताल, कुठपर्यंत बांधून ठेवताल? माझं शरीर जे आहे ते शरीर अशा प्रकारचं बांधून ठेवताल, माझं मन जे आहे ते मन अशा प्रकारचं बांधून ठेवू शकत नाही. आणि त्या स्त्रीने आपल्या शरीराचा त्याग तिथेच केला आणि मनाने परमात्म्याला एकरूप अशा प्रकारची झाली. मला एवढं सांगण्याचं काय कारण आहे? कारण स्त्री जी आहे ती स्त्री अशा प्रकारची भावनेचा जर विचार अशा प्रकारचा केला तर पुरुषापेक्षा स्त्री जी आहे ती स्त्री अशा प्रकारची भावनिक असते. म्हणून भावना प्रधान जो आहे तो परमात्मा जो आहे तो परमात्मा कसा व्हावा, भावना प्रधान अशा प्रकारचा व्हावा. म्हणून महाराजांनी या अभंगामध्ये रखमाईचा पती रखमाईचा रखुमाईचा पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ विठोबा रखुमाई. रखुमाई 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 सदा माझे डोळे जणू तुझी मूर्ती, रखुमाईचा पती सोयरिया. पहिलं मागणं जे आहे ते पहिलं मागणं अशा प्रकारचं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागितलं, माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडावे. आता मी पहिल्या दिवशीच्या कीर्तनामध्ये परमात्म्याचं स्वरूप वर्णन जे आहे ते स्वरूप वर्णन अशा प्रकारचं तुम्हाला सांगितलं. प्रकार असा आहे, आपले डोळे जे आहेत ते आपले डोळे परमात्म्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे जडावे. परमात्म्याच्या व्यतिरिक्त बाकीचं काही जे आहे ते काही अशा प्रकारचं पाहायचं नाही. असं जर ठरवलं तर परमात्मा जो आहे तो परमात्मा विभू न ठेवता तो व्यापक जो आहे तो व्यापक अशा प्रकारचा पाहावा लागतो. त्यावेळेसच कुठं
परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप अशा प्रकारचं आपल्याला दिसत असतं. जोपर्यंत परमात्मा जो आहे तो परमात्मा अशा प्रकारचा व्यापक दिसणार नाही तोपर्यंत त्या परमात्म्याकडे आपले डोळे जे आहेत ते डोळे अशा प्रकारचं जाणं कदापि शक्य नसतं. तुम्हाला आम्हाला वेगळे वेगळे पदार्थ जे आहेत ते वेगळे वेगळे पदार्थ वेगळे वेगळे का दिसतात त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्ही तुमच्या आमच्या पाहण्यामध्ये जे परिच्छिन्नता अशा प्रकारची असते ही परिच्छिन्नता अशा प्रकारची असते. तुम्ही आपण रस्त्यानं जातो की नाही, रस्त्यानं जात असताना ते भांड्याचं दुकान दिसतंय, ते स्टेशनरी दिसतंय, ते कापड दुकान दिसतंय, ते याचं दुकान दिसतंय, ते त्याचं दुकान दिसतंय, असं दिसतंय ना. पण संतांना जर विचारलं की हे सगळं जे आहे ते सगळं अशा प्रकारचं काय आहे असं संतांना जर विचारलं तर संत महात्मे अशा प्रकार सांगतात. विठ्ठल जळी स्थळी भरला रेता भावनाने उरला आदिम्या पाहिला आजिम्या दृष्टीने पाहिला. महाराज वर्णन करताना अशा प्रकारचं वर्णन करतात. प्रत्येकाच्या ठिकाणी परमात्मा जो आहे तो परमात्मा अशा प्रकारचा आहे. अशी दृष्टी या जगामध्ये जर कोणाची असेल तर ती संतांची दृष्टी जी आहे ती संतांची दृष्टी अशा प्रकारची असते, लक्षात ठेवा. तुमची आमची दृष्टी हे असा आहे तो तसा आहे तो तसा आहे अशी भिन्नता जी आहे ती भिन्नता अशा प्रकारची तुमच्या आमच्या दृष्टीमध्ये असते. पण संतांच्या दृष्टीमध्ये कुठे भिन्नता जी आहे ती भिन्नता अशा प्रकारची तुम्हाला मला पाहायला मिळत नाही. म्हणून असं अभिन्नत्व जे आहे ते अभिन्नत्व अशा प्रकारचं तुमच्या आमच्या दृष्टीला यावं हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं पहिलं मागणं जे आहे ते पहिलं मागणं अशा प्रकारचं आहे. कारण जोपर्यंत अभिन्नता जी आहे ती अभिन्नता अशा प्रकारची दिसत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती जी आहे ती सुखाची प्राप्ती अशा प्रकारची होणं कदापि शक्य जे आहे ते शक्य अशा प्रकारचं नसतं, लक्षात ठेवा. कारण तुमच्या आमच्या ठिकाणी जी भिन्नता अशा प्रकारची असते ती भिन्नता असल्यामुळं हे असं आहे ते तसं आहे, ते चांगलं आहे तो वाईट अशा प्रकारचा आहे, तो श्रीमंत आहे तो गरीब अशा प्रकारचा आहे. ही दृष्टी जी आहे ती दृष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची दृष्टी जी आहे ती दृष्टी अशा प्रकारची होत असते, लक्षात ठेवा. पण परमात्म्याच्या हरी झाला शमदमा वैरी हरी झाला शमदमा वैरी हरी झाला हरिपाठामध्ये नाथ महाराज अशा प्रकारचं वर्णन करा. समबुद्धिकेता समान श्री हरी शमदमा वैरी हरी झाला. समदृष्टी जी आहे ती समचरण दृष्टी विटेवरी सारी अशा अनेक प्रमाण जे आहेत ते अनेक प्रमाण अशा प्रकारचे देता येतील, लक्षात ठेवा.
म्हणजे दृष्टी भिन्नता जी आहे ती दृष्टी भिन्नता अशा प्रकारची असते. एक दृष्टांत सांगतो आणि कीर्तन सेवा संपवतो. आम्ही लहान असताना श्री क्षेत्र पैठणच्या वारीला म्हणजे आताही जातो, म्हणजे त्या लहानपणीच जात होतो असं समजण्याचं काही कारण नाही. कारण आमचं आजूळ जे आहे ते आजूळच नाथ महाराजांच्या घरचं असल्यामुळं आम्ही पैठणच्या वारीला जायचं. ते आईसोबत जायचं. लहान असताना आईसोबत अशा प्रकारचं जायचं. आणि त्या काळामध्ये ते ते गाड्या ज्या आहेत ते गाड्या अशा प्रकारच्या फार नव्हत्या गाड्या. दिवसा एक गाडी जायची ती मनमाड त्या हैदराबादून निघायची मनमाडला जायची. आणि एक रात्री गाडी अशा प्रकारची यायची ती मनमाडून निघायची ते हैदराबादून यायची मनमाडला जायची. ते रात्री अशा प्रकारचं केव्हा तरी 11-12 वाजता ती गाडी जी आहे ती गाडी यायची. आणि ते मीटर गेज होतं बघा, ते ब्रॉडगेजही नव्हतं, मीटर गेज होतं. रात्री आम्ही तिथं लवकरच यायचं, रेल्वे स्टेशनवर बसायचं. आणि मग केव्हा तरी ती रात्री गाडी यायची, त्या गाडीमध्ये बसायचं. आणि मग सकाळी सकाळी ती गाडी जी आहे ती गाडी औरंगाबादला यायची. आज आजकालच्या भाषेमध्ये जर बोलायचं असेल संभाजीनगरला यायची. तर मग ते संभाजीनगरला आल्यानंतर त्या संभाजीनगरला रेल्वे स्टेशनला लागूनच बसस्टँड होतं पूर्वी. आता बसस्टँड लांब झाले, पण पूर्वी असं नव्हतं. त्या रेल्वे स्टेशनवरच बस जी आहे ती बस अशा प्रकारच्या यायच्या. आणि ती यात्रा असल्यामुळं यात्रा स्पेशल लागायच्या. मग जे कोणी गावात जाणारे लोक होते त्यांना ते ऑटो बिटो काही नव्हती बघा. ऑटो नव्हती, टॅक्सी नव्हतं, काही नव्हतं, उबर नव्हतं, ओला नव्हतं. काय उबर आणि काय ओला ते मला काही समजत नाही. असो प्रकार असा आहे तिथं बाकी काही नव्हतं. ते टांगे होते, टांगे घोड्याचे टांगे होते. आणि ते घोडे बांधलेले असायचे त्या टांग्याला. ते टांग्याचे मालक फार हुशार होते बघा. त्यांनी काय करायचं, त्या घोड्याला हिरवा चष्मा घालायचा. काय करायचं, हिरवा चष्मा घालायचा त्या घोड्याला आणि वाळला चारा टाकायला त्यांच्या समोर. आलं का तुमच्या लक्षात? हिरवा चष्मा घालायचा आणि वाळला चारा त्याच्या समोर टाकायचा. त्या घोड्याला असं वाटायचं हे चारा हिरवाच आहे, ते घोडं खायचं बघा त्याला. त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये काहीच फरक नाही बघा. फक्त तुम्हाला घोडं म्हणायचं असतं ते लायकीचे नाही तुम्ही, आम्ही लक्षात ठेवा. म्हणूनच काय जाऊ द्या म्हणत नाही, नाहीतर सगळ्यांनाच राग येईल. उद्या मला कोणीच बोलायचं नाही बेटा. प्रकार असा आहे की ते घोडं जे आहे त्या घोड्याला वाळला चारा जो आहे तो वाळला चारा हिरवा कशामुळे दिसत होता, तर त्याला ते जे चष्मा जो आहे तो चष्मा अशा प्रकारचा हिरवा लागल्यामुळं त्याला तो चारा जो आहे तो चारा हिरवा अशा प्रकारचा दिसायचा. म्हणजे जसा चष्मा असेल तसं तसं जग जे असतं ते जग अशा प्रकारचं दिसत असतं. म्हणून महाभारतामध्ये असं वर्णन आहे. धर्मराजाला विचारलं हे कोण कसं आहे, कोण कसं आहे. धर्मराजाने सांगितलं सगळे चांगले. आणि दुर्योधनाला विचारलं, दुर्योधनाने सांगितलं सगळेच खराब आहेत बेटी. दुर्योधनाची दृष्टी तशी होती आणि धर्मराजाची दृष्टी जी आहे ती दृष्टी अशा प्रकारची वेगळ्या पद्धतीची होती. तशी दृष्टी जी आहे ती दृष्टी अशा प्रकारची तुमची आमची दृष्टी. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला मागतात, माझी दृष्टी जी आहे ती माझी दृष्टी कुठे जावी, तर परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी जावी आणि नुसतीच जावी नाही तर कशी जावी. आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, आता कोठे जावे आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, आता पाहिजे आता कोठे जावे मन. तुमची चरण देखलिया, तुमची चरण देखलिया, भाग वेला शिर
भाग भाग दिला तुमचे चरण देखलिया आता कुठे झाले मग एकदा परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप एकदा पाहिलं रे पाहिलं की तिथून दृष्टी जी आहे ती दृष्टी अशा प्रकारची कुठेही जी आहे ते कुठेही गेलीच नाही पाहिजे. असं मला कर असा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जे आहे ते प्रथम चरणामध्ये अशा प्रकारचं मांडलेलं आहे. आता 1.5 तास झालं की पहिलं चरण चालू आहे, अजून 3 चरण शिल्लक राहिले. आता 1.5 तासाचा विचार करा एक चरणाचा. सांगायचं असेल तर सांगतो मी, मला काही नाही, मी नेहमी सांगत असतो आपल्यावर भांडवलाला काही कमी नाही, भरपूर भांडवल अशा प्रकारचं आहे. प्रत्येक चरण 1.5 तास सांगायचं आपल्यावर भांडवल अशा प्रकारचं आहे. 1.5 तास सांगायचं असेल तर सांगतो. मलाही माहिती आहे तुम्ही थकलात. आज काय झालंय काही माहित नाही, कोणाचा ताळमेळ कोणाला लागला, एक इकडं जाय एक तिकडं जाय, काय झालंय काही समजलंच नाही. आज बघा कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही, काय झाले काही पत्ताच लागला नाही. आता इतके दिवस सगळं अहो 3 अशा प्रकारचे वेगळे वेगळे हॉटेल झाले, 3 हॉटेलमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अशा प्रकारचं राहिलं, पण सगळं ताळमेळामध्ये चालू लागलं. आज काय झालं काहीच माहित नाही बघा. एक इकडं गेलं, एक ते वळाला गेलं, एक माळाला गेलं, इकडे जाय तिकडे जाय, कशाला पत्ता नाही. जेवणाचा तर ताळमेळ लागलाच नाही. काही का असं ना दिवसातून एकदा तरी मिळालं बरं झालं. अरे बापरे, आजीर्ण करायचं काय की तुम्हाला दुसऱ्यांदा तयार आहे म्हणे बाबा, आपल्याला काही नको रे बाबा. मी दुपारी सांगितलं, सकाळ दुपार संध्याकाळी एकदा झालं म्हणलं माझं, आता काही नको रे बाबा, जाऊ द्या, मला तर जेवायचंही नाही, मला काही करायचं नाही, पण तयार आहे म्हणे बाबा. ताळमेळ लागलाय बरं का, दुपारचा नाही लागला तर लागला, संध्याकाळचा लागलाय ताळमेळ. प्रकार असा आहे. एका चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज परमात्म्याच्या ठिकाणी आपलं मन जे आहे ते मन, आपली दृष्टी जी आहे ती दृष्टी अशा प्रकारची राहावी असं जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी अशा प्रकारची मागतात. म्हणून एकदा जाता तुम्हाला सांगतो, मागणी मागावी, अवश्य अशा प्रकारची मागणी मागावी, पण केव्हा मागावी, सगळं कार्य जे आहे ते कार्य अशा प्रकारचं पूर्ण करावं आणि केल्यानंतर मागणी मागावी. तुम्ही आम्ही नर्मदेची प्रदक्षिणा केली ना पूर्ण प्रदक्षिणा जी आहे ती प्रदक्षिणा अशा प्रकारची केली आणि पूर्ण केल्यामुळे आता मागायला काही हरकत नाही आपल्याला. आणि मग मागायचं असेल तर काय मागायचं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं की बाबा काय मागायचं. आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद, सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती, रकुमाईचा पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठू माऊली हाची वर देई, संचरोनी राई हृदय माझ्या, तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे ज्ञानेश्वर. सावकार सूचना सांगण्यापेक्षा मीच त्यांना म्हणजे
मी त्या म्हणजे ते सांगतात त्या अगोदर मी सांगून टाकतो सगळं पुढचं, म्हणजे ते सगळं नियोजन लावतात उद्याचं. उद्या सकाळी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो